पुरुषांमधली अशी समस्या जिच्याविषयी कोणीच बोलत नाही. ही एक अशी समस्या आहे जी अनेक पुरुषांना असते, परंतु लाजेमुळे कोणी डॉक्टरकडे जात नाही. आपण याच विषयावर आज सविस्तर बोलू. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लैंगिक क्षमतेची अडचण. ही खूप सामान्य आहे आणि ती फक्त वयाशी संबंधित नाही. डायबिटीज, रक्तदाब, ताणतणाव, अनेकदा याचं मूळ कारण लैंगिक रक्तप्रवाह कमी होणं असतं आणि म्हणूनच याचं योग्य निदान होणं गरजेचं असतं. कारण कधीकधी ही अडचण हृदय किंवा रक्तवाहिन्याच्या संबंधित समस्येचं पहिलं लक्षण असू शकतं. म्हणून ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही. उलट वेळेत तपासणी केल्यास इतर आजारही कळू शकतात. यावर आज अनेक उपचार उपलब्ध आहेत. विविध औषधे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि शॉकवेव्ह थेरपीसारखे नवीन पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. तपासणीनंतर तुमच्यासाठी योग्य उपचार कोणता आहे ते आपल्याला समजते. कारण प्रत्येकासाठी एकच उपाय नसतो आणि म्हणूनच योग्य सल्ला घेणे महत्त्वाचं असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे उपचार आणि ट्रीटमेंट ही पूर्णपणे गोपनीय असते. तुम्ही योग्य डॉक्टरचा सल्ला घेतल्यास हा प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व्ह होऊ शकतो. भविष्यामध्ये होणाऱ्या हार्ट रिलेटेड आजारांवर आपण आधीच प्रोफायलॅक्टिकली उपचार करू शकतो. म्हणून लवकरात लवकर योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या. मी डॉक्टर सौरभ गव्हाणे, तुमचा न्यूरोसायकायट्रिस्ट, संवेदना वुमन अँड माइंड केअर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.